भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आदरांजली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। समता, बंधुता आणि एकता या मूल्यांवर आधारित समाजाचं स्वप्न साकारण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान हे धर्मग्रंथाप्रमाणे मार्गदर्शक। राज्यपाल, भारताच्या अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच देश आज विविध क्षेत्रात प्रगती करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वातंत्र्य आणि समतेच्या सूर्याच्या तेजानं आज संपूर्ण विश्व तेजोमय झालं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य संपूर्ण मानवजातीसाठी। उपमुख्यमंत्री, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी, अर्थकारण आणि सांस्कृतिक देवघेव विषयक 16 सामंजस्य करार। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज विशाखापट्टणम इथे तिसरा निर्णायक सामना।